हाय सर्वांना। तर मी आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवायला लागलेली आहे। कधीपासून व्हिडिओ बनवलेला नाही, तर आज बनवायला लावलाय। तर उद्या आहे श्री गणेश चतुर्थी, तर सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। तर हे आज कामाला पण नाही गेलेले, आज त्यांनी सुट्टी घेतलेली आहे, तर त्यांना मी पाठवलेलं मार्केटला थोडंसं सामान आणायला उद्यासाठी। तर त्यांनी सामान आणलेलं आहे, आपण बघू काय काय सामान आणलंय ते। मी त्यांना नारळ आणायला सांगितलेले, उद्याला मी दर्शन घ्यायला जाणार आहे ना, तर त्याच्यासाठी हे दोन नारळ आणलेत आणि फुलं। हे घरी मला घरच्या देवाला फोडायला नारळ, आणि एक तिकडे गणपती बाप्पाकडे वाहायला। आणि हे दूध, एक पॅकेट दूध आणले, उद्याला मला रवा बनवायचा आहे। आणि केली 1 डझन आणलेत। आणि हा रवा किती आहे? पाव किलो, अर्धा किलो रवा आणलाय। आणि काजू बदाम पॅकेट, साखर, हे तूप आणलेलं आहे। हे अगरबत्ती, तिकडे मी जाईन तेव्हा घेऊन जायला। आणि माझं कडधान्य संपलेलं, त्यांना मी सांगितलं कडधान्य घेऊन या, तर त्यांनी कडधान्य आणले। चणे, वटाणे आणि मूग आणलेले आहेत, आणि वेलची, एवढं सामान आणलेलं आहे आपलं। कडधान्य मी एवढं सांगितलेलं आणायला, कारण आपण हिरवा भाजीपाला खातोच रोज, म्हणजे आमचा जास्त हिरवा भाजीपालाच असतो, पण अधूनमधून कडधान्य मी करते, त्याच्यासाठी मी कडधान्य संपलेलं होतं तर ते आणायला सांगितलं। एवढंच सामान कितीच आणलंय? 900 रुपयाचं? एवढंच सामान 900 रुपयाचं? तर मी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जाणार आहे, तेव्हा मी शिरा नेणार आहे नैवेद्य दाखवायला। शिरा बनवून नेणार आहे तिकडे। अजून काय? केली, नारळ, अगरबत्ती, बस एवढंच। तर उद्याला मी तिकडे जाईन दर्शन घ्यायला, तेव्हा तिकडे जर मला व्हिडिओ बनवायला जमलाच तर मी तिकडचा पण थोडासा व्हिडिओ बनवेन, आणि तो पण व्हिडिओ टाकेन। जास्त व्हिडिओ बनवायची सवय नाही मिळत ना, त्याच्यामुळे कुठे म्हणजे बाहेर जास्त बोललेलं नाही, काय नाही, तर बोलायला थोडी लाज वाटते, पण बघेन बनवून। मी ऑनलाईनला डबे मागवलेले, कसे आहेत? छान आहेत का? अर्धा किलोचे आहेत, दिसतात असं डोका। आता मी हे सामान मी याच्यात भरून ठेवते डब्यामध्ये। हे बघा, मी ऑनलाईनला हे डबे मागवलेले 6 डबे आलेले, 6 डबे आलेलेत ना? 6 नाही, 12 डबे मागवलेले होते ऑनलाईनला। चांगले डबे आहेत, पण अर्धा किलो कडधान्य बसतं त्याच्यामध्ये। त्याच्यातच मी आता हे कडधान्य भरून ठेवते। याच्यात थोडेसे मूग राहिले, ते काढू का वरती? अर्धा किलोचे बरोबर ना? असं लहान वाटतात, पण त्याच्यात बरोबर बसतात ते। अर्धाच डबा आहे ते। सहा काढलेत मी वापरायला, 6 ठेवलेले आहेत। 6 यांच्यातून काम नाही पडेल मला।
6 डब्याचं काम नाही पडले मी आहे काम, पण मी काढलेले नाही, ते 6 ठेवलेले आहेत तसेच बॉक्स मध्ये, ज्या बॉक्स मध्ये आलेले त्याच्यातच ठेवलेले आहेत आणि 6 डबे काढलेले आहेत. ह्या जास्त सारखा भरला. बरोबर झाला, बरोबर झाला. कुशट हे मुगासाठी आणलेलं होता, हे वरती टाकून ठेवते. याचा बाई थोडासा कलर वेगळा आहे, याचा लालसर सारखा झाला. याचा थोडासा लालसर कलर आहे, याचा बघ कसा आहे कलर. कलर अलग अलग क्वालिटीचे येत असते ना. ते आता वरती टाकून ठेवते मी. ते वरती ठेवले. झाकण लागेल का? लागला लागला. त्याच्यात चणे भरून ठेवते. हे थोडं लहानवाले आहेत ना, पहिलं आणलेलं होतं ते मोठं होतं. कडधान्य पण जाम महाग झाले, सगळ्या वस्तू महागच झाल्यात. बरोबर अर्धा किलोचे आहेत ना. असं ते लहान वाटत बघायला, बरोबर त्याच्यात अर्धा किलो बसत. भरून ठेवलंय सामान. 3 डबे भरले, एकदा फुल डबे झाले. आता महिनाभर बघायला नको, मध्ये मग बाकीचं पण आणायला लागतं ना कडधान्य, त्या मग नंतर आणू. तर सध्या आपली जास्त भाजी तर त्याच खातो ना, हिरवा भाजीपालाच ना. नंतर मग संपल्यावर मग आणायचं दुसरं. पण पुढच्या महिन्यात डायरेक्ट पेमेंट झाल्यावरच. आता नाही आणायचं कडधान्य, बस 3 वस्तू मध्ये मध्ये तर हिरवा भाजीपाला आणायचा मध्ये मध्ये. डब्यासाठी रोज भाजी लागते, त्याच्यासाठी कडधान्य ते भरून ठेवायला लागतं. नाही आहे दूध, तिकडे त्याला लागेल ना फ्रीज मध्ये ठेवायला. नाही नेऊन ठेवू का, त्यासाठी ठेवू डब्बा. उद्या करायचंच आहे ना. साखर भरून ठेवलं, तो साखरेचा डब्बा घसायला लागेल. ओलीसारखी साखर झाली ना, पहिली वाली होती ती. मग ती तो डब्बा घसून ना, मग नंतर नको पिशवी ठेवली का वेगळंच होतं त्याच्यात. काढून नंतर डब्बा घासायला लागेल उद्या. मला भूक लागली. चला मग हा व्हिडिओ इथे संपवते. उद्याला जमलं तर मी उद्याला बनवेन दुसरा व्हिडिओ. आता आम्ही चाललो जेवायला, भूक लागली जाम. चला तर बाय.